हाय सर्वांना, जवळजवळ 5 ते 6 दिवसानंतर आज मी व्लॉग बनवते. मी ॲनिव्हर्सरीचा व्लॉग टाकला होता, त्याच्यावर मी एकही व्लॉग बनवला नाही. खूप सारे पॉईंट होते व्लॉग बनवण्यासाठी, म्हणजे वातावरणही तसं होतं. आमच्याकडे खूप सारा पाऊस पडून गेला आहे, म्हणजे सर्व असं दुष्काळ असल्यासारखं वातावरण होतं. म्हणजे हिरवं एवढं दिसत नव्हतं आणि पाऊस 2-3 पाऊस एवढे जोरदार आणि एवढे मोठे झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे इथंच म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला नाही, पण सोलापूरमध्ये आणि सोलापूरला जोडूनच आमचं मोहोळ आहे, इथे खूप मोठा पाऊस झाला आणि व्हिडिओ काढण्यासारखं होतं. पण इच्छा झाली नाही की व्हिडिओ काढावा की काय, कारण ही तसंच आहे. कारण एवढे मी व्हिडिओ टाकते, शॉर्ट टाकते, व्ह्यूजही भरपूर येते, पण त्याचा फायदा काय एवढे व्हिडिओ टाकून, एवढं कष्ट घेऊन. कारण चॅनल माझा मॉनिटाईज झाला आहे, 1-2 महिने झाले मॉनिटाईज झाला आहे. पण त्यांचं यूट्यूबवाल्यांचं म्हणणं आहे की काहीतरी चूक आहे तुमच्या चॅनलमध्ये. पण काय चूक आहे हे मला काही समजेना. आणि सोमादादाला पण विनंती केली होती की माझा चॅनल चेक करा. त्यांनी बोलतेत करतो, महिना झालं बोलतेत की करतो, मग चेक केल्यानंतर समजेल. त्याच्यामुळं माझा मूड असा होत नाही की आपण व्हिडिओ बनवावा. कारण कुठंतरी संकोच वाटतो मनाला की आपल्या चॅनलचा असा आहे. आणि हा चॅनल सोडू पण वाटत नाही मला, कारण खूप साऱ्या आठवणी आहेत ह्या चॅनलमध्ये आरुच्या लहानपणीच्या माझ्या. त्याच्यामुळं हा चॅनल बंद पण करू वाटत नाही आणि व्हिडिओ पण टाकू वाटत नाही, असं झाले. नेमका काय प्रॉब्लेम आहे माझ्या चॅनलमध्ये मला तर समजत नाही. कॉपीराईटही नाही किंवा दुसरं काहीच नाही चॅनलमध्ये. तर बघूया. अजून एक कॉल केला होता मी कोंडू तात्याला, तर ते पण बोलले की मी तुमचा चॅनल नक्की चेक करतो आणि काय प्रॉब्लेम आहे सांगतो म्हणाले. नंतर ना मी गणेशदादांना पण फोन केला होता, आमचे मोहोळचे गणेशदादा. तर त्यांनी पण करतो म्हणाले होते, पण त्यांच्याकडं टाईम नाही. पण प्रत्येकाच्याच पाठीमागं कामं असतात, असं नाही की आपलंच तेवढं काम आहे. त्याच्यामुळं आपण त्यांच्यावर असं म्हणजे आपलं काम त्यांच्यावर लादू पण शकत नाही की तुम्ही माझं केलंच पाहिजे, असं काही नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार बघू. सगळ्यांना विचारते मी माझ्या चॅनलचं काय झालं आहे, कारण नवीन आहे, काय समजत नाही. विचारावं तर लागणारच आहे. म्हणजे काय अडचण आली तरच त्याच्यावर मार्ग दिसणार आहे. आणि असे पण छोटे यूट्यूबर आहेत की त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांना विचारलं तर म्हणजे असं समजत नाही की माझ्या चॅनलचा काय प्रॉब्लेम आहे, कारण त्यांचा सरळ मॉनिटाईज झाला आहे, माझ्यामध्ये आले प्रॉब्लेम. मग आता बघूया काय होतं आहे काय नाही. एवढी मेहनत घेतली की परीक्षा चालू असतानासुद्धा मी व्लॉग टाकलेले आहेत. म्हणजे तरी पण वर्ष झालं परीक्षाला मी फॉर्म भरलेले होते आणि त्यातून आरोजचा अभ्यास, माझं घरकाम, एवढं सगळ्यातून वेळ काढून मी व्हिडिओ बनवते. आणि जर का चॅनल मॉनिटाईज झाला असता तर खुशी अजून खूप सारे व्हिडिओ बनवले असते, खूप छान व्हिडिओ टाकले असते अजून पण. तरी पण टाकतच आहे व्हिडिओ. चॅनल मॉनिटाईज होऊ दे अगर न होऊ दे, चॅनल हा चालूच ठेवायचा आहे मला, कारण खूप साऱ्या आठवणी आहेत त्याच्यामध्ये. तर चला, प्रयत्न करेल रोज व्हिडिओ बनवायचा, रोज तुमच्याशी बोलायचा. आज चला म्हणलं थोडंसं बाहेर पाऊस पडला आहे, छान अशा वातावरणात बसून व्हिडिओ बनवूया. आमचा हा आहे मोगरा, खूप छान हिरवागार झाला आहे पावसामुळं. आणि तुम्हाला आता वातावरणही दाखवते आमचं कसं आहे काय आहे, कारण पावसानं हिरवळ पसरली, असं पूर्ण हिरवंगार झाले असंही नाही, थोडीफार हिरवळ आहे, म्हणजे करमणूक झाली थोडीफार.
असं म्हणता येईल. असं म्हणजे कसं होतं, पूर्ण वाळलेलं होतं, असं भकास वाटत होतं इथं. म्हणजे मन व्यवस्थित लागत नव्हतं. पाऊस असला किंवा पाणी असेल तर खूप छान वातावरण राहतं आणि मस्त वाटतं. तर तसंच वातावरण झालं आहे, थोडंफार हिरवळ झालं आहे. चला दाखवते तुम्हाला.